चला आज आपण पाहणार आहोत जीला ज कधी म्हणायचे ग कधी म्हणायचं आहे की नाही. बऱ्याचदा गोंधळ उडतो तुमच्या सगळ्यांचा, उडतो की नाही. तुम्ही कधी कधी त्याला ज वाचता, कधी कधी ग वाचता. ज वाचलं तर मॅडम म्हणतात अरे ज नाही तिथं ग म्हणायचंय, किंवा ग वाचता त्यावेळेस मॅडम म्हणतात ज म्हणायचंय. मग तुम्हाला गोंधळ उडत असेल ना, ज कधी म्हणायचं आणि ग कधी म्हणायचं. मॅडम एकदा म्हणायला ज, एकदा म्हणायला ग. मग आज आपण बघू ग कधी वापरायचं आहे आणि ज कधी वापरायचं आहे. जेव्हा आपण ज असतं ते सॉफ्ट असते. कसं असते? सॉफ्ट साऊंड असते. आणि ग हा कसा साऊंड असतो? हार्ड. हार्ड का? कारण आपण त्याला गळ्यातून ग म्हणताना कसं म्हणतो? ग. म्हणून बघा बरं तुम्ही, कुठून आवाज यायलाय? गळ्यातून आवाज यायलाय की नाही. आता हे ज आणि ग हे मराठी अक्षर आहेत म्हणून आपण इथे लिहिलो, पण इंग्रजीमध्ये ज्यावेळेस त्याचा ज सारखा साऊंड होतो त्याला सॉफ्ट जी म्हणतात. काय म्हणतात? सॉफ्ट जी. आणि ज्यावेळेस ग सारखा साऊंड व्हायला त्याला काय म्हणतात? हार्ड जी. ठीक आहे. मग आता हे पहा, जी, जीचा उच्चार ज सारखा कधी होतो? मग ज्यावेळेस जी सोबत ई, आय आणि वाय येतात त्यावेळेस त्याचा उच्चार कसा होतो? ज. कसा होतो? ज. आणि हे एक दुसरी गोष्ट काय आहे? डी, जी, ई, ज. ह्याला पण काय म्हणतात? ज. कारण इथं डी कसा आहे? सायलेंट आहे. डी कसा आहे? सायलेंट आहे. आता हे काय आहे? वाचा बरं, आता तुम्ही वाचा. हा, इथं काय उच्चार व्हायलाय? ज. मग हे काय होणार? जेम. हे काय होणार? जिंजर. हे काय होणार? जिम. जिम. हे काय आहे? जिम. आणि हे बॅज. हे काय आहे? बॅज. आता आपण पाहू जीचा उच्चार ग कधी होते. जीचा उच्चार ग कधी होते. आता जेव्हा जी सोबत ए लागले, ओ लागले, यू हे लेटर जेव्हा जोडून येतात, म्हणजे हे वॉवेल जोडून येतात, त्यावेळेस जीचा उच्चार कसा होतो? ग सारखा. कसा होतो? ग सारखा. गेट, गॉट, गन. आता हे ब्लेंड्स पहा, जेव्हा ब्लेंड्स पण लागतात, जी आर, जी एल. जी आर काय होते रे? जी एल काय होते? मग त्यावेळेस सुद्धा ग चा उच्चार होत असतो. ग्रीन, ग्लॅड. या प्रकारे ई, आय, वाय असेल तर काय उच्चार होतं? ज. आणि ए, ओ, यू असेल तर काय उच्चार होतो? ग. आहे की नाही? ज आणि ग. आता इथं पहा, जेम. जेचा उच्चार आहे पण स्पेलिंग काय आहे इथं? जी. जे ई एम. जेम ही स्पेलिंग करेक्ट आहे, ही रॉंग आहे. जाम, जे ए एम, जाम इथं बरोबर आहे. इथं ज चा उच्चार आहे, स्पेलिंग पण जच लागले. आता इथं आपण जी ए एम लिहू शकतो का? नाही. जॉली, जॉलीला काय लागले? जे लागले. जी लागतं का इथं? नाही. ज्यूट, ज्यूटला इथं जे लागते. हे होती का? जी लागते का? नाही. पाहिलं ना आपण, जी यू म्हणल्यावर काय होत असते? त्याचा उच्चार ग होत असते. इथं ज आहे म्हणून इथं काय आहे? ज्यूट. जे यू टी ई, ज्यूट. आता एक बघा, आणखीन एक रूल लक्षात ठेवायचं आपल्याला. जेव्हा शब्दाच्या शेवटीला, वर्डच्या शेवटीला जी असेल तर त्याचा उच्चार सुद्धा कसा होतो? ग. लेग, मग ज्याच्या शेवटीला जी आले त्याचा उच्चार कसा होतो? ग सारखा होतो. हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली ही इंग्रजीमध्ये जेव्हा जर्मनिक काही ह्याचा साऊंड, जर्मनिक जे वर्ड्स असतात त्याच्यामध्ये इंग्लिशचा नियम लागू होत नाही. म्हणून काही असे शब्द आहेत की ज्याला हे नियम लागू होत नाही. 10% अपवादित शब्द आहेत असे की ज्याला हा नियम लागू होत नाही. गेट, गिव, गीज, गर्ल, टायगर, गिफ्ट या सगळ्यामध्ये इकडचे रूल्स आहेत, पण तरी सुद्धा त्याचा उच्चार कसा व्हायलाय? ग सारखा व्हायलाय. ज सारखा होत आहे का? नाही. मग लक्षात आलं सगळ्यांना? जी कधी वापरायचंय, म्हणजे जी ज म्हणून कधी वापरायचं आणि ग म्हणून कधी वापरायचं. ठीक आहे.